प्रयत्न करणार आता। तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आहे। तर राष्ट्रवादीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचाही अश्रू अनावर झालेले आहेत। त्यांनाही ते सत्य पचवणंच खूप कठीण होतंय। आपण बघतोय सगळ्याच मंत्र्यांची, सगळ्याच नेत्यांची, सगळ्याच कार्यकर्त्यांची हीच भावना आहे। अजित पवार असे आपल्यातून निघून जाते, ही गोष्टच त्यांना सहन होत नाही। करायचे यार दादा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम होतील। यार काय करायचं। फक्त दादा एवढंच ते बोलतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दृश्य आपण पाहतोय, ते देखील बारामतीच्या दिशेनं रवाना होणार आहेत। उपमुख्यमंत्री पद हे जसं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं तसंच ते अजित पवार यांच्याकडे देखील होतं आणि अत्यंत खेळीमेळीचं राजकारण या तीनही नेत्यांमध्ये आपण गेली 2-2.5 वर्ष सातत्यानं पाहिलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात बारामतीच्या दिशेनं रवाना होतील। खरं म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे। खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील। ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे। खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे। प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं। मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि याचा अनुभव मला आहे।